नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. जो अमृतासी ठिठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. ज्ञानेश्वरीतील अध्याय 2, ओवी क्रमांक 364. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात स्थितप्रज्ञ पुरुषाचं वर्णन आलं आहे. त्याच्या अखेरच्या भागातली ही ओवी आहे. स्थितप्रज्ञाची 2 प्रमुख लक्षणं आहेत: इंद्रियांच्या आहारी न जाणं आणि आपल्या आत्मस्वरूपाचं अनुसंधान राखणं. मनुष्य अज्ञानी असो वा ज्ञानी, इंद्रियांचा बाह्य विषयांशी सतत येणाऱ्या संपर्कामुळे त्याच्या मनात नित्य विविध कामनांचा उद्भव होत असतो. हे स्वाभाविक आहे. महत्वाचं आहे हे कामनांच्या अधीन न होणं. समुद्रात एकसारखं निरनिराळ्या नद्यांचं पाणी येऊन पडत असतं, पण समुद्राच्या पातळीत कोणताही फरक पडत नाही. तो असावयाचा तसाच असतो. त्याप्रमाणे मनात विविध कामनांचा उद्भव सतत होत असूनही त्यामुळे चित्त विचलित न होणं हे महत्वाचं. स्थितप्रज्ञाचं तसंच असतं. हे गीतेनं इथं उदाहरण देऊन सांगितलं आहे. वरच्या दर्जाच्या आनंदाची आवड ज्याच्या मनात उत्पन्न झाली त्याला खालच्या प्रतीच्या सुखाबद्दल ओढ वाटू शकत नाही. हे त्याचं कारण आहे. याचा पडताळा आपण व्यवहारातही घेऊ शकतो. ज्याला ख्याल गायकीचा आस्वाद घेता येतो त्याचं मन उडत्या चालीची हलकी फुलकी गाणी ऐकण्यात रमत नाही. किंवा ज्याला विचारांच्या विश्वात विहार करण्यातला आनंद समजला आहे तो केवळ क्षणभरापुरतं मनाचं रंजन करणाऱ्या कथा वाचू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्याला संयमपूर्ण जीवनातली गोडी कळाली आहे त्याला केवळ इंद्रिय भोगांच्या मागे लागावं असं वाटत नाही. आणि ज्याला आत्मसाक्षात्कारातल्या शाश्वत आनंदातलं शांतीपूर्ण समाधान समजलं आहे त्याला क्षणभंगूर सुखाच्या गोष्टी आकर्षित करू शकत नाहीत. स्थितप्रज्ञ पुरुषाच्या अशा धारणेचं वर्णन करताना या ओवीत ज्ञानदेव म्हणतात, ज्याला आपल्याला लाभलेल्या सुखापुढे साक्षात अमृताची गोडी फिकी वाटते तो कांजी पिऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ज्याला आत्मानुभवाचा आनंद समजला त्याच्या मनात भौतिक ऐश्वर्यातल्या विलासात रमावं अशी इच्छाही उत्पन्न होत नाही.